उपराष्ट्रपतीच्या पदाची निवडणूक आहे. सत्ताधारी पक्षानं त्यांच्या विरोधात जाहीर केलं की जी ग्रस्त महाराष्ट्रात सध्या राज्यपाल आहे आणि पक्षाकडे अनेक सरकारी एकत्र बसून स्वदेशी ठरले होते. त्याच्यामध्ये राहुल गांधी होते, त्याच्यामध्ये मी होतो आणि अन्य पक्ष जे आहेत ऑफिसचे ते सगळे त्या ठिकाणी होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून 2-3 नावाची चर्चा केली आणि एका नावावर एक वाक्यता केली. ते शिवसेनेची एकेकाळी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याच्यामध्ये जज होते. त्याचा भाव आम्ही भरलेला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत अशा सत्ताधारी पक्षानं आपल्याला दिले त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का, तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यावर महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली आणि नंतर त्याला मला उद्धव ठाकरे नाही केली. त्यांनी सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही, तर शक्य नाही सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाही. पण त्याहीपेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते. झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे. आदिवासींची संख्या सर्वच तिथं जास्त आहे. तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत. त्याच्या एक केस आहे. त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोरेन मुख्यमंत्री राज्यपालाला भेटायला गेले. तिथे ते भेटायला गेल्याच्या नंतर या जे एजन्सी असतात CBI, ED त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं, इथं गेलं, कुणी केलं माहिती नाही. पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना अटक. असा ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी झाले. मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो, रस्त्यावर अटक करा, माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा, माझ्या घरी येतो तिथं अटक करा, पण राजभवन करू नका. पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे झळझळीत उदाहरण आहे. आणि अशांच्याकडे अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला माहिती आहे, मताची संख्या माहिती आहे. मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहे. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही.
पण तत्व म्हणून सुद्धा उद्धव साहेबांमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कारवाईसुद्धा मी आपल्याला सांगितली आहे. ठीक आहे. आपसे मुख्यमंत्री साहब ने कांटेक्ट किया, आज भी उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि महाराष्ट्र के राज्यपाल रहे हैं के राधाकृष्णन और उनको वोट करना चाहिए एनसीपी शरद पवार को। आपको फोन किया था और उन्होंने कहा कि आपसे रिक्वेस्ट की है। ये तो मैंने कहा शुरू है कि भाई मुझे देवेंद्र फडणवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब लोगों को उन्हें मदद करनी चाहिए वो करिए कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नहीं। संजय राऊतांनी सांगितलं आमच्या चर्चा झाली नाही म्हणून निर्णय घेतला. हे आमच्याच आमचा त्याचा निर्णय येईलच. पवार साहेब, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान जे आहे ते गोपनीय गुप्तता आहे. तर अशा वेळेस एनडीएकडे आवश्यक संख्याबळ आहे, तरी तुम्हाला असं वाटतं का की गुप्त मतदान असल्यामुळे तुमच्या उमेदवारांचे विजयाचे किती चान्सेस आहेत? मतांची संख्या नाही बघितली राज्यसभा होती त्याची आमच्या देशात किती असते त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही काही करत असणार नाही आणि त्या चौकशीच्या बाहेर जाणार नाही. आमची जी मत आहे ती आमची सगळी मत आहे जी आम्ही द्यायचा निर्णय घेतला त्याला पैसे दुसरीकडचं काय होईल त्यांचं त्यांनी बरोबर. याला जोडून एक असा प्रश्न आहे की दोन्ही उमेदवार हे दक्षिणेतले आहेत. अशा वेळेस जे रेड्डी जे इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत त्यांचा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांशी जवळचा संबंध आहे. असं पाहता इंडिया अलायन्स मध्ये जे खासदार आहेत किंवा जे बाहेरचे खासदार आहेत अशा सगळ्यांना एकत्रित काही आवाहन केलं जाणार आहे का इंडिया अलायन्स कडून? अजून तरी त्यावेळेस चर्चा केली नाही. निवडणुकीला थोडा वेळ आहे, उद्या गेल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करू. पण आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमची सेम किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा काही वेगळा निकाल या ठिकाणी लागेल अशा समजुतीचा निर्णय आहे. सगळ्याच जे पराभूत उमेदवार होते त्यांना आज बोलवण्यात आलेलं होतं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या या सगळ्या समस्या सांगितल्या. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आता या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा उतरत आहात. कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहात किंवा निवडणूक आयोगाला धारेवर? आणि सरकारचा विचार करत नाही आणि निवडणूक आयोगाचा विचार करतो. आणि म्हणून आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला. इलेक्शन करू शकलो. तिथं आम्हाला अटक केली गेली. त्यांना ते काय आमचं म्हणणं होतं की आम्ही त्या ठिकाणी आधी कळवलेलं होतं. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे. जे फीडबॅक आम्हाला मिळतो की प्रचंड प्रतिसाद आहे आणि बिहार राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण मला ऑब्झर्वेशन अनेक असतात की आर्थिकदृष्ट्या अडचणीचं असेल तिथे काही प्रश्न असेल पण राजकीय दृष्ट्या बिहार हे राज्य अत्यंत जागृत असतं. तुम्ही बघितलं असेल संपादनाचा सरकार गांधींनी तिथून जयप्रकाश नारायणांनी इमर्जन्सीच्या काळामध्ये पहिल्या सत्ताधारण सर्वस्व बिहार बंद केले. त्या राज्यामध्ये कस्तुरी ठाकूर किंवा असे अनेक नेते होते
की जन्म त्यांच्या फाशीची होत आहे आणि आज मतांच्या प्रश्नाबद्दल जो इश्यू निर्माण झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेत नाही, त्याच्याबद्दलचा विचार ठिकठिकाणी मांडायचं ठरवलं आणि त्याची सुरुवात बिहारपासून झालेली आहे. त्याचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम सर्व देशामध्ये हा घेतला जाईल. प्रश्न एकच आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे, तिची एक त्याचं जे कॅरेक्टर आहे ते काउन्सिलची जतन करण्याची जबाबदारी त्यांच्या असताना ती झाली नाही अशी सरकार लोकांची आहे. बिहार के मुद्दे जिस तरीके से SIR के मुद्दे पर विपक्ष लामबंद है, लेकिन दूसरी तरफ सरकार कह रही है कि पार्टी हमारी ही सरकार बनेगी और हम वहां पर काम कर रहे हैं. आज भी प्रधानमंत्री बिहार जाकर आए. ठीक है, वो तो कह सकते हैं हमारी सरकार बनेगी, ये उन्हें कहने में नहीं क्या बात है, वो तो कहेंगे. पुरावे जे आहेत राहुल गांधींच्या वेळेस सुद्धा इलेक्शन कमिशनने प्रेस कॉन्फरन्स घेतली. आता तुम्ही जे अधिकृतपणे पुरावे देणार आहात का इलेक्शन कमिशनकडे, कारण की ते पुरावे मागतायत. आणखी सखोल अभ्यास करतो तिथं आम्हाला 2-3 आठवडे लागतील, त्यानंतर इलेक्शन कमिशनला मिळतो. आमची काही फारशी अपेक्षा नाही, कारण इलेक्शन कमिशनला राहुल गांधी यांनी सगळे इश्यू मांडल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यांनी दिली ती प्रतिक्रिया बघितल्यानंतर त्यांच्याकडून इथं काही वेगळं सहानुभूती किंवा योग्य निर्णय होईल असं दिसत. पुन्हा सांगतात सॉफ्टवेअर द्या, कसं स्वच्छ सांगितलं की भारताच्या सभासद म्हणून ही शपथ घेतलेली आहे आणि ती अशी काही वेगळी असत. प्रेझेंटेशनमध्ये अनेक घर क्रमांक जो आहे तो 0 दाखवण्यात आला, घर क्रमांक 0 दाखवण्यात आला. त्याच्यावर निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्यांना घरं नाही आहेत त्यांची घर क्रमांक 0 आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीडमध्ये असे अनेक व्हिडिओ व्हायरल जिथे पोलिंग बूथ वरती काही वोटर्सला येऊ पण देत होती आणि घर क्रमांक असं आहे की आमच्याकडे आणि विशेषतः राहुल गांधींनी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घर असते की तिथे क्रमांक, पण त्याच्यापेक्षा झोपडपट्टी हे ठिकाणी असते आणि तिथे 140 लोकांनी म्हणतात तिथे या सगळ्याचा खरंच आम्ही जाणार. एक याला जोडूनच एक माहिती सांगतो. माझ्याकडे एक मतदारसंघ आहे